यवतमाल में स्वाभिमानी शेतकरी संगठन ने किसानों के 7/12 कोरा करने की मांग की। संगठन के प्रवक्ता मनीष यादव ने उप मुख्यमंत्री अजित पवार के बयान पर तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने सरकार की कर्ज माफी नीति को लेकर सवाल उठाया और कहा कि चुनावी वादे सिर्फ दिखावा थे। किसानों की आत्महत्या जारी है, लेकिन सरकार कोई ठोस निर्णय नहीं ले रही। क्या सरकार किसानों की मदद करेगी या फिर सिर्फ आश्वासन ही देती रहेगी? काल बारामतीमध्ये अजितदादांनी आपल्या अभिभाषणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी कर्ज भरण्याच्या संदर्भाने सूचना केल्या। शेतकऱ्यांनी कर्जमाफीची प्रतीक्षा करू नये, राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचं त्यांनी निर्वाळा या उपस्थित शेतकऱ्यांना दिला। खऱ्या अर्थाने प्रासंगिक आणि तकलादू योजना निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी राबवून या राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा पाप या महायुती शासनाने केलेला आहे। मताचा जोगवा शेतकऱ्यांचा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याचं आश्वासन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। मरणाच्या दारावर उभं करण्याचं पाप या राज्य शासनाने केलेलं आहे। दररोज शेतकरी गळफास आणि विषाचा घोट घेऊन शासन धोरणासमोर हताश होऊन आपला जीवन संपवत आहे। दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि आज शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहे। त्याच्याकडे बँकेमध्ये पीक कर्ज भरण्याची आर्थिक कुवत नसताना आज त्यांनी पैसे कुठून भरावा, त्याचा प्रपंच कसा चालवावा, हा जे मोठा यक्ष प्रश्न आहे। तर बँकेचं कर्ज भरणं तर दूरची गोष्ट आहे, कारण त्याला कृषी धोरणाने या शेतकरी विरोधी धोरणामुळे तो पूर्णतः या राज्याच्या कारभार चालवणाऱ्या या राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे अडचणीत आलेला आहे। त्यामुळे मी राज्य शासनाकडे अशी मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की त्यांनी तातडीने शेतकऱ्यांचा 7/12 सरसकट कोरा करून त्याला कर्जमुक्त करावं।